काय काळे पाटील कुठं? मी कनी घास विकायला चाललोय. घास ही घास शिकवतो का आता? हा विकतो. बघू केवढी पेंडी आहे. ही एवढी पेंडी आहे. केवढ्याला ती? ती 5 रुपयाला एक विकतोय मी. अयो 5 रुपयाला? हा किती पेंड्या चालवल्या? 100. 100 पेंड्या. मग 500 रुपये रोज का तुम्हाला? 500 रुपये रोज. हा मग एवढंच करत तुम्ही घासाची किताक फक्त? घास विकितो, पाणी धरतो, गाया पाळलेल्या आहे 2-4, हम्म. शेळे आहे, अजून ऊस आहे का? ऊस आहे अजून. मग मस्त लय गाड्या. ही हा. 500 रुपयात घास रोज इकिता? हा इकतो का देऊ? विकतो ना. गिन्नी गवत इकत का नाही? गिन्नी गवत सुद्धा विकितो मी. इकिता का? हा हा मग लय भारी गाड्या. हा मग घासाचे काय तुम्हाला लय कष्ट करावं लागत असते. काय नाही कष्ट. मग कसं बरं? घास टाकायचा, त्याचं काय महिन्या 1.5 महिन्यातून एखाद्या टायमाला मटेरियल टाकायचं. रोज दिसाडा पाणी 8 दिवसातून एकदा पाणी 8 दिवसातून एकदा पाणी द्यायचं. हा मग लय कष्ट नाही. लय कष्ट नाही. एकदा कापला काय 8 दिवसांनी वाढवतो म्हणायचा. आज एकदा कापला का 15 दिवस लागतात. वाढायला हा किती एकर आहे घास? अर्धा एकर. अर्धा एकर घास. हा आणि अर्धा एकर घासात फक्त रोज 100च पेंड्या इकिता का? नाही, मग माझ्याकडे 4 गाय आहे, 5-6 शेळे आहे, 2-4 बोकडे आहे. हा त्यांना लागतो ना. त्यांना बी लागतो का? हा आणि आज तर कमी दिसतोय घास. आज फवारा मारलेला होता घासाला, त्याच्यामुळे कमी कापावा लागला. कमी कापावं लागलं का? हा आणि सकाळी गिरायक आलं होतं वाटतंय. सकाळी घरी गिरायक येतात. कोणी 50चं नेतं, कोणी 100चं नेतं. ते 500च्या व्यतिरिक्त असं बी चालतं का तुमचं? असं बी चालतंय. तुम्हीच कापला का मग तो घास? नाही, मग कोणी कापला? माझी मंडळी आहे, ती कापी, ती मी बांधितो. शेतात जाऊन बांधिता की इथं आल्यावर बांधिता? शेतात जाऊन बांधितो, इथं उंगट टाकीतो, मग गाड्यावर रचितो. आणि मग रोज सकाळी नेता? दररोज सकाळी नेतो. मग मस्त कष्ट आहे म्हणायची याला. मस्त कष्ट असतात. पण बरं आहे एकंदरीत, आहे की नाही? बरं आहे, बरं आहे. मग काय चाललं काळे पाटील आणखीन तुमचं? काय नाही, निवांत आहे भाऊ सगळं. निवांत का? हा काय म्हणणं आहे मग अजून? काय नाही भाऊ. निवांत. हा तुम्ही कधीपासून घास शिकता बरं? मी जवळजवळ 9वी शाळा सोडल्यापासून घास शिकतोय. तुम्ही 9वी शाळा सोडून दिली आणि घास शिकायला लागले. हा अगोदर तुमचे वडील विकायचे का? अगोदर माझे वडील विकत होते. काय काय विकलं तुम्ही? आम्ही भरपूर काही विकलं. काय काय विकलं? घास शिकला, ऊस शिकला. आपले तुमचे वडील काय काय विकायचे? वडील काय नाही बिचारे, ते घासच विकायचे नुसते. मग वडील बाजारात व्यापारी म्हणून बटाटे, कांदे माल भरून विकायचे का? माल भरून विकायचे. आणि तुम्ही नाही विकले का मग तसं? मी नाही विकलं तसं. नाही विकलं? मग तुम्ही घरचं माळ विकलं का नाही? घरचं माळ, वांगे, टमाटे असं विकलं? असं माल विकला. काकडी केलती का नाही? काकडी केलती. काकडीत तर खूप परवड होतं. लय परवडलं होतं का? हा. कुठं विकायची काकडी तुम्ही? इथून शिंगणापूरला 2 गोण्या काकड्या न्यायच्या. रोज न्यायचो. 1,500 पर्यंत पैसे यायचे. 2 गोण्याचे 1,500 रुपये यायचे. हा. किती दिवस विकली काकडी? काकडी 3 महिने विकली. 3 महिने. 2 प्लॉट केलते? नाही, एक प्लेट फेल गेलता, एक विकला. एक चांगला आलता. तर बघा मंडळी, शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदे करून कसे पैसा कमावतात. शेतीपेक्षाही जोडधंद्यात जास्त पैसा असतो. आणि आता तुमच्या शेतात काय आहे? शेतात माझ्या आता ऊस आहे, घास आहे, परत नवीन लागण केली. लागणीची काय हाल आहे? लागणीला सध्या खोडकिडा पडू राहिलाय. खोडकिडा पडलाय. मग आता तुम्ही काय नियोजन केलं? कालच त्याला फवारा मारलाय. अरे आता अजून काय? आता त्याला तुम्हाला खोडकिडा पडला म्हणलं ऊस पातळ झाला असन. आता त्याला सांधायचंय, परत सांधायचंय काय? शेतकऱ्यांमागं लई असतं. दिवसभर काम पुरत असन तुम्हाला तर. शेतकऱ्याला पुरतच नाही काही. शेतकऱ्याला पुरत नाही काही म्हणजे काय? किती पैसा आला तर ह्या पिकाचा पुढच्या पिकात घालायचा. असं चालतं का? असं चालतंय. त्याला पुरत नाही म्हणजे काय? काम पुरतं का दिवसभर? काम पुरतं दिवसभर. शिल्लक राहतं का? शिल्लक राहतं काम. हा. पैसे मात्र पुरत नाही पण काम शिल्लक राहतं आहे ना? हा. मग जाता का आता घास विकायला? जातो. गिऱ्हाईक वाट बघत असते ना तुमची? हा, उशीर झालाय आज. लय ऊन पडलं पण आज. जाऊ दे, पडू द्या. शेतकरी उन्हातलाच राहतो. है का? हा. उन्हाला भीत नाही का शेतकरी? शेतकरी नाही उन्हाला देत.
टक्कल झालं राव तुमचं ऊन खाऊन खाऊन. ऊन खाऊन खाऊन नाही झालं, हं? आयुष्य वाढत चाललं. म्हणून झालं का? हा, वय झालं का आता? वय झालं आता. मग आहे, चालतंय मग. जा बाय. तर बघा मित्रमैत्रिणींनो, सकाळी सकाळी असं गिराईक येऊन 50-100 रुपयाचा घास घेऊन जातात, असं काळे पाटलांचं म्हणणं आहे. गिराईक घास घ्यायला आलेला आहे आणि ते घास घेऊन जात आहे. नंतरून परत जो कमी पडेल तो घास कापून आणायचा, बांधायचा आणि मग गावात नेऊन विकायचा. म्हणजे गिराईक लावलेलं असतं, याला 100 रुपयाचा, याला 50 रुपयाचा असं लावलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी जाऊन द्यायचा तो घास आणि घरी यायचं आणि आठवड्याच्या दिवशी त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. असं असतं. रोजचा 500 रुपयाचा घास हे विकतात आणि हे शेतीच्या व्यतिरिक्त आहे. आणि अजून ते कोणते कोणते उद्योगधंदे करतात, अजून ते गिन्नी गवत कसं विकतात, ऊस कसं विकतात, हे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर एक कमेंट करून सांगा, आम्हाला बघायला आवडेल म्हणून. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.